आणि त्या अवलक्षणेचा थोबाड भाजलेला फोटो अजून पाठवला नाहीस तू मला. कधी एकदा तिचा भाजलेला चेहरा मी बघते ना, असं झालंय. अजून तिला हळद लावली नाहीयेस काय? आजी जरा गोंधळ झाला इथं. गोंधळ? काय आलेच हा. मला वाटलंच होतं तुमचा फोन नक्की येणार. तुम्ही आमच्या हळदीत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, ती गोष्ट कळली मला. पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय आजी, की इतकं सगळं होऊ नये तुम्हाला अजूनही अद्दल नाही घडली. पण यांनी तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय, लक्षात ठेवा. काय सिद्धिराजच्या मॅडम, फार सुरू बोलते नाही तुमची जीभ. लक्षात ठेवायचं, ही सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील आहे ना, ती तुम्हाला आयुष्यात कधी सुखानं जगू देणार नाही. कायम तुझ्या आयुष्यात विघ्न आणणार मी. बऱ्या बोलानं शरणागती पत्कर, फार वाईट परिणाम होतील. नाहीतर तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा सगळ्या धमक्यांना मी घाबरते? असं अजिबात नाही. आणि माझं वाकडं करण्या इतकं तुमच्याकडे काही उरलंच नाहीये. खरंय बाई, तुला वाटते ना माझ्याकडं काही उरलेलं नाहीये. माझ्याकडं एक असं महत्वाचं अस्त्र आहे. हे तिथं काय चाललंय तुमच्या इथं? नाटकं चालली आहेत ना ती लग्नाची. कोणासाठी? तुझ्या बहिणीसाठी नाही? आलं लक्षात? हा, लक्षात ठेवायचं. तुमचं हे सगळं बिंग मी तिच्या समोर फोडू शकते. अरे रे 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 रे, आत्ता कुठं ती परत भेटले तुम्हाला. बघा, तिला जर परत गमवायचं नसेल तर शरणागती पत्कर. कळलं सिद्धिराजच्या मॅ? नाही 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 नाही. हो, भावना श्रीनिवास दळवी, समजलं? लक्ष्मी काकू, श्रीनिवास काका, भावना ताई, सिद्धू, प्लीज जरा इकडे या ना.